एखाद्याची ज्या वेळेस भेदरलेली असते ना, तो व्यक्ती सतत मी कोणालाच भेट नाही अशा प्रकारची शेरेबाजी करत असतो. त्याचं झालं असं की परवाच्या दिवशी किरीट सोमय्या जे की 5-6 महिने नाही सतत असे शांत असतात, पडद्याआड असतात आणि कुठलीही निवडणूक आली आणि मुख्य करून अशी निवडणूक की ज्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा डायरेक्ट संबंध असतो, अशा निवडणुका आल्या की बरोबर उगवतात आणि आत्ताही असंच झालंय. आता महापालिका निवडणुका आता तोंडावर आहेत आणि परवा दिवशी काय झालं की किरीट सोमय्या यांनी एक लांबलचक माझ्या मतेप्रमाणे 20-25 मिनिटांची प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्या 2 दिवस आधी त्यांनी ठाकरे यांच्यासोबत ज्यावेळेस मागच्या लोकसभेची बोलणी सुरू होती त्यावेळेस मला हाकलून लावलं आणि ठाकरेमुळे माझं कसं वाटुळं झालं, ठाकरेमुळे माझं लोकसभेचं तिकीट गेलं, हे सगळं झालं. आणि नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर त्यांनी एक स्टेटमेंट दिलं. ते स्टेटमेंट असं होतं की त्या स्टेटमेंटमुळं एकतर भाजप बॅकफुटवर गेला आणि ठाकरेंना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फुल टॉस भेटला. ते फ्रंट साईडवर आले आणि कुठंतरी भारतीय जनता पक्ष जो की खड्डा दुसऱ्यासाठी खांद्याचा प्रयत्न करतो, त्याच खड्ड्यामध्ये त्यांचं सोमय्या यांचं स्टेटमेंटमुळं भाजप पूर्णपणे मागं सारलंय. आता तुम्ही म्हणाल की ते स्टेटमेंट होतं तरी काय, इतकं मोठं ते स्टेटमेंट होतं का की ज्यामुळे भाजपला फटका बसू शकतो? होय. बोलत असताना किरीट सोमय्या असं म्हणाले की 16 तारखेला मुंबईमध्ये ठाकरे यांचं अस्तित्व संपलेलं असेल. ठाकरे तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत, त्यांचं पूर्ण अस्तित्व 16 तारखेला समाप्त होईल. आता 16 तारखेला काय आहे? 16 तारखेला महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याचा निकाल आहे. बघा, पूर्वी ज्या वेळेस 2017ला इलेक्शन झालं होतं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की मुंबईमधून ठाकरे यांचं अस्तित्व, शिवसेनेचं अस्तित्व नष्ट होणार आहे. मात्र काय होतं की असं स्टेटमेंट केलं की एक बुमरँग होतं. आता सोमय्या काय म्हणलेत की 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व मुंबईत कुठेही दिसणार नाही. आता मराठी जे मतदार आहेत किंवा याचा उलटा परिणाम असा होऊ शकतो ना की परिणाम दिसणार नाही, त्यांचं अस्तित्व दिसणार नाही असं तुम्हाला वाटतं ना, मग बघा 16 तारखेला किती अस्तित्व आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. म्हणजे काय झालं, एक प्रकारे त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या मतदारांना आणि खास करून मराठी लॉबीला, मुंबईमधील जे मराठी लॉबी आहे त्यांना कुठेतरी ढिवसल्यासारखं, हिनवल्यासारखं आणि त्या वाक्यामुळे एक चार्ज झाल्यासारखं वाटलं त्यांना की आता आपलं अस्तित्व हे संपवण्याची जी भाषा करतात त्यांना आता 16 तारखेला आपलं अस्तित्व दाखवूनच द्यायचं. होय. मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता हल्ली आपण जर बघितलं तर किरीट सोमय्या फारसं कधीही बोलत नाहीत, पण मागच्या मुंबई महानगरपालिकेची ज्यावेळेस निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्याने उद्धव ठाकरे यांची तुलना बॉस, वांद्र्याचा डॉन, गुंड, मवाली अशा अनेक प्रकारे तुम्ही त्यांचे जर जुने व्हिडिओ 2017चे काढले ना, तुमच्या एक लक्षात येईल की त्यांनी किती शिव्या घातल्या होत्या. पण काही दिवसानं ज्यावेळेस एका मुलाखतीमध्ये याच किरीट सोमय्या यांनी ही कबुली देऊन टाकली होती की ठाकरे यांना टार्गेट करा, मातोश्रीवर अटॅक करा, मातोश्रीला बदनाम करा, यासाठी मी पहिल्यांदा तयार नव्हतो, मात्र मला देवेंद्र फडणवीस यांनी हे करायला लावलं. होय, किरीट सोमय्या यांचं हे वक्तव्य होतं. आणि मग त्यानंतर आपल्याला त्याचा मोबदला म्हणजे काय झालं की लोकसभा निवडणुकीवेळेस ठाकरेने आपल्यावर बोट दाखवलं की या माणसाला लोकसभेचं तिकीट द्यायचं नाही आणि भरल्या मिटिंगमधून त्या सभेमधून मला भाजपच्या नेत्याने हाकलून दिलं का, तर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि त्यानंतर मला मी स्वतःहून असा अटॅक करायला लागलो. म्हणजे आत्ता सुद्धा गंमत बघा, आत्ता एक 8-10 दिवसापासून किरीट सोमय्या यांच्या न्यूज चालू झाल्यात, त्यांच्या हेडलाईन सुरू झाल्यात. इतके दिवस ते कुठं असतात हो, कुठं गायब असतात? आता ते कुठं असतात नसतात आपल्याला काही त्याबद्दल कल्पना नाही, तुम्हाला त्याची चांगली कल्पना असेल. मात्र निवडणूक आले की ठाकरे यांना बदनाम करायचं, उद्धव ठाकरे असतील ठाकरे फॅमिलीवर बेछूट असे आरोप करायचे. आता 15-16 दिवस त्यांचा हा धंदा सुरू राहणार आहे. आता कदाचित फडणवीस यांचं ते ऐकत असतील नसतील, पण कदाचित दिल्लीहून अमित शहा असतील किंवा भाजपच्या नेत्यांनी त्यांना ही सुपारी दिलेली असेल आणि त्यामुळे आता 16-17 दिवस ते हे त्यांचा उद्योग करत राहतील. पण 16 तारखेला ठाकरे यांचं अस्तित्व दिसणार नाही असं म्हणून त्याने कुठेतरी भाजपच्या पायावरच धोंडा मारून घेतला. कारण त्यांचं अस्तित्व दिसणार नाही असं म्हटल्याबरोबर मराठी मतदार त्यांचं अस्तित्व जोरकसपणे
जोरदारपणे दाखवण्याचा प्रयत्न करतील, त्यासाठी ते घराबाहेर पडतील आणि याचा कुठेतरी फायदा जसं 2017ला ठाकरे यांना त्या स्टेटमेंटचा फायदा झाला तसा फायदा आत्ता पण होऊ शकतो. त्यामुळे बोलण्याच्या ओघात आणि टीका करण्याच्या नादात म्हणजे आता बऱ्याच राजकीय जाणकारांचं असं मत आहे की या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव करेल. कारण भाजपमध्ये काय हाणामाऱ्या सुरू आहेत हे तर तुम्हाला माहिती आहे. मंत्र्यांना कशा शिव्यागाळ वगैरे हे देखील तुम्हाला माहिती आहे. अगदी महिलांनी तर सगळं जे आपण म्हणतो ना, ज्या शिव्या आहेत नाही त्या सगळ्या त्यांना देऊन टाकल्यात. आणि त्यामुळं इतकी अपेक्षा वाढवून ठेवली आणि इतक्या खोगीरवरती आपल्या पक्षामध्ये केली आहे की आता भाजपच्या उमेदवाराचा काटा हे भाजपचेच उमेदवार काढणार आहेत. म्हणजे भाजप कोण ज्यांना तिकीट हवी होती पण ज्यांना भेटले नाहीत तेच भाजपचे उमेदवार पाडणार. आणि त्यात सोमय्यासारखे काही आहेत जे असं काहीतरी बोलून जातात की त्यामुळं भाजपचं नुकसान होत आहे. आता बघूया त्यांचा या स्टेटमेंटचा कसा उलटा परिणाम होतो. आणि खरंच सोमय्या म्हणतात तसं 16 तारखेला ठाकरे यांचं अस्तित्व नष्ट होतं की ते जोरदारपणे वाढतं. आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.